नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बुद्धी फक्त माणसांनाच नाही राहत, ते जनावरांना पण राहते. आता तुम्ही म्हणाल ही असं का बरं म्हणत आहे? तर या शेतामध्ये आम्ही 3 तास सोयाबीनचे आणि 1 तास तुरीचं लावलेलं होतं. पण तुरीचं तास बिलकुलच निघालं नव्हतं, एकही झाड उगवलेलं नव्हतं, पूर्ण डुकरांनी खाऊन टाक. मग आता करायचं काय? शेतकऱ्यापुढे विचारच राहते, कारण का तुरीचं एक पॉकेट 600 रुपयाला आहे. असंच जर डुकरांनी तुरी खाल्ल्या तर शेतकऱ्यांना टेन्शन येणं साहजिकच आहे, नाही का? मग आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुरीला थिमेट लावून ठेवा, म्हणजे त्या वासाने डुकरं येत नाही आणि आले तरी तुरी खाणार नाही, त्यांना वास येईल आणि ते तुरी खाणार नाही. मग आम्ही तसं करून पाहिलं की खरंच असं होते का म्हणून. तर पहा, इथं आम्ही जास्तीच्या तुरी टाकून ठेवल्या होत्या. तर ह्या ज्या तुरी टाकल्या होत्या ना, ह्या जशाच्या तशाच आहे. म्हणजे खरंच आहे का माणसांसारखी जनावरांना पण बुद्धी आहे. तुरी लावल्या तासात पहा, तुरीचे तास छान निघाले, आहे की नाही? आधी एकही नव्हतं झाड निघालं, आता छान निघाले आणि थोडेसे विरळ झाले. ते विरळ याच्यासाठी जमिनीमध्ये आतमध्ये जे किडे आहेत त्यांनी तुरी खाल्ल्या. तर म्हणूनच जगाचाच पोशिंदा नाही तर किडामुंगीचा पण पोशिंदा म्हणा शेतकऱ्याला. कारण का शेतकऱ्याचं मनच खूप मोठं राहते हो. त्यांना काही फक्त ते जरी फाटके दिसत असेल ना, तरी ते फाटके नाही आहे, त्यांचं मन खूप मोठं राहते.